नमस्कार, मी शुभम चव्हाण स्वागत करतो तुमचं सर्वांचं इन पब्लिक न्यूजमध्ये। सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी सांगोला यांचे कोट्यावधींचे घोटाळे, लाखोंचा दंड, कामगारांना कामावरून कमी करणे असे विविध घोटाळे आहेत। तर त्या संदर्भामध्येच 18 मार्च रोजी सावेगावचे सुपुत्र बजरंग श्रीरंग पारसे मुंबई येथील आझाद मैदान येथे ते आमरण उपोषण करणार आहेत। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं उपोषण कशा पद्धतीने असणार आहे। सर्वप्रथम पारसे साहेब, तुमचं इन पब्लिक न्यूजमध्ये मी शुभम स्वागत करतो। तर तुमचं उपोषण कशा पद्धतीने असणार आहे ते सांगा। तर माझं उपोषण सूतगिरणीच्या झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मी 18 तारखेला आझाद मैदान येथे आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। ह्या अगोदर मी 29/1/2025 रोजी 29/1/2025 रोजी आझाद मैदानावरती याच विषयावरती उपोषणाला बसलेलो होतो आणि तेथील मंत्रालयामध्ये एक पत्र मला गृह विभागाने दिलेलं आहे की SIT मार्फत मी त्याची मागणी केलेली होती। तर ह्या सूतगिरणीमध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार नव्हे तर जवळजवळ 163 कोटीचा निधीच्या नावाचा भ्रष्टाचार आहे। बेकायदेशीर मुरुम उत्खनन केलेल्याचा घोटाळा आहे। यामध्ये बेकायदेशीर कामगारांना घरी पाठवलेलं आहे। अशा बऱ्याच तक्रारीच्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आणि माझी मागणी अशी आहे की त्या ठिकाणी SIT मार्फत ही चौकशी झाली पाहिजे। SIT मार्फत चौकशी झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा तिथं भ्रष्टाचार उघड होणार नाही। या अगोदर मी माझ्या मित्रासमेत न्यायालयामध्ये सुद्धा 12 कोटी भ्रष्टाचाराचा 121 केस 2018 प्रमाणे गुन्हा नोंद झालेला आहे आणि तो प्रलंबित आहे आणि त्यांच्यावरती आमचा न्यायालयावरती विश्वास आहे की तो न्याय आमच्या बाजूने मिळेल। तर यामध्ये मागच्या 2022 सालामध्ये सूतगिरणी बंद असताना 4 महिने त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं परवानगी न घेता आणि निवेदन न देता आणि टेंडर पद्धतीचा अवलंबन न करता 10 कोटी रुपयाच्या मशिनरीची विक्री सद्यस्थितीत असताना मशिनी भंगाराच्या नावाखाली विक्री केलेली आहे। तो मुद्दा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर, पोलीस स्टेशन सांगोला, पोलीस स्टेशन पोलीस अधीक्षक सोलापूर, माननीय प्रादेशिक उपायुक्त सोलापूर आणि नागपूर या ठिकाणी तक्रारी दाखल केलेल्या होत्या। त्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे मला पुन्हा उपोषणाचा निर्णय घेणे भाग पडलेले आहे आणि म्हणून 18 तारखेला माझे ठाम उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यातील SIT मार्फत चौकशी करावी त्याच्याबाबत मी ठाम आहे। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील माननीय जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी यांनी मुरुम घोटाळ्याबाबतचा जो 38 कोटीचा दंड झालेला आहे त्या दंडाबाबत फेर चौकशीसाठी प्रकरण माघारी पाठवलेलं आहे। वास्तविकता सूतगिरणीला विना परवानगी मुरुम विक्री केल्याबाबत त्यांना 38 कोटी रुपयाचा दंड झालेला आहे आणि ती दंड तो सूतगिरणीवरती आतापर्यंत कुठल्याही प्रकार बोजात चढवलेला नाही। असे बरेच 4-5 विषय मी घेऊन तिथं उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। तर त्यांच्या उपोषणामध्ये काय मागण्या आहेत ते त्यांनी आता जे आपल्यासोबत चर्चा केली त्याबद्दल मी इन पब्लिक न्यूज तर्फे त्यांचं आभार मानतो।